न्यूज 18 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आत्ता आपल्यासोबत आहेत ओबीसींचा मोरख्या प्राध्यापक लक्ष्मण हाके. मला वाटतं पुणे सोडून आता किती दिवस झाले असेल सर? जवळजवळ 16-17 दिवस, 17-18 दिवस झाले असं. त्यातले 10 दिवस उपोषणाचे, नंतर 2-3 दिवस हॉस्पिटलमध्ये आणि नंतर हे सगळे परिक्रम. 4-5 दिवस ही अभिवादन यात्रा. कसा होता प्रवास? पुणे इथून जाताना मला आठवतंय तुम्ही आम्हाला सांगून गेले होते आम्ही चाललोय. कसं त्यावेळेस असं वाटलं होतं असं? त्यावेळी खरं तर मी इथून पंढरपूरला गेलो पहिल्यांदा. पंढरपूरला एका मित्राला बरोबर गाडीत घेतलं आणि एक छोटासा माझा कार्यकर्ता आहे, आम्ही तिघजण इथून निघाल्यानंतर मग परत बार्शी पोलीस स्टेशन. हो, मला फोन आला तुमचा. 8-8:30 वाजता आम्हाला बार्शी पोलिसांनी स्थानबद्ध केलं, कारण तेव्हापासून त्यांनी आमच्या मागं गाड्या लावलेल्याच होत्या. सांगोल्याची गाडी वन टाइम होती, कुर्डवाडी होती, बार्शी होती, 3-4 पोलिसांच्या व्हॅन आमच्या आगेमागे होत्या. आम्हाला बार्शी पोलीस स्टेशनला त्यांनी स्थानबद्ध केलं आणि रात्री 1:30-2च्या दरम्यान त्यांनी सोडून दिलं होतं. बार्शी पोलीस स्टेशनला ज्यावेळेस तुम्हाला स्थानबद्ध केलं होतं त्यावेळेस आपलं बोलणंही झालं होतं. तिथून पुढचा प्रवास तुम्हाला असं मनात कधी वाटलं होतं की एवढं मोठं आंदोलन हे होईल? तुमचा निश्चय होता, पण पुढे कसं जाईल काही प्लॅनिंग होतं का असंच होत गेलं? कारवा बनता गया? कारवा बनता गया असं नाही. ओबीसींच्या हक्क आणि अधिकाराच्या वेदना ज्यावेळी आयोगाचं काम करत असताना संविधानिक ज्या गोष्टी मला कळत होत्या हे पाहून खूप वाईट वाटत होतं. ज्या काही शासनाच्या माध्यमातून नोंदी असतील किंवा अध्यादेश असेल, या सगळ्या गोष्टी पाहून मनाला खूप वाईट वाटायचं की महाराष्ट्रामधला माझा ओबीसी विजय एन टी बांधव हा अनऑर्गनाइज्ड आहे, म्हणजे तो एकत्रित नाही, ओबीसी म्हणून एकत्रित येत नाही. आणि तिकडे जाण्यामागची भावना अशी होती की अंतरवली सराटी आणि माझं गाव हे 368 किलोमीटरचं अंतर होतं, पण हे 368 किलोमीटरचं अंतर पार करून मी तिथपर्यंत कसा पोहोचलो हे मला सुद्धा माहिती नाही. तिथं गेल्यानंतर सुद्धा मला अंबड पोलीस आणि तिथल्या स्थानिक पोलिसांनी मला जवळजवळ दुपारी 2-3 वाजेपर्यंत एका जागेवरून हलू दिलं नव्हतं. तरी सुद्धा मी अंतरवली सराटी 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहे, त्याच्या बाजूलाच वडीगोद्री म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये दत्त मंदिरामध्ये आम्ही उपोषणाला सुरुवात केली. खरं तर तुम्ही आधी घोषित केलं होतं की अंतरवालीत उपोषण करणार, मग लोकेशन कसं बदललं? कोणी प्रेशर केलं? तिथल्या एसपीनी आणि प्रशासनाने आम्हाला खूप विनंती केली. मुळात बार्शीमध्येच माझ्याकडून लिहून घेण्यात आलं होतं की अंतरवली सराटी सोडून तुम्ही कुठेही उपोषणाला बसू शकता, आणि तसं मी त्यांना लिहून दिलं होतं. मग 1.5 किलोमीटर अंतरावरतीच मी वडीगोद्री गावामध्ये मी उपोषणाला बसलो. दत्ताचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये आम्ही जस्ट सुरुवात केली आणि मग लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत गेला आणि ऐतिहासिक असं आंदोलन तिथं झालं. सुरुवात पहिला दिवस मला आठवतं मी सुरुवातीला फार रिस्पॉन्सही नव्हतं, पण आंदोलन पीक कुठून झालं नेमकं? जे आंदोलन आज पूर्ण देशभरात चर्चेत आहे. आंदोलन ज्यावेळी आम्ही आंदोलनाला बसलो, 2-3 दिवशी ज्यावेळी बीड जिल्ह्यामधल्या, जालना जिल्ह्यामधल्या ऊसतोड कामगारांनी आणि ऊसतोड मुकादमांनी ज्यावेळी 50 ट्रॅक्टरची रॅली घेऊन त्या ट्रॅक्टरमध्ये, ट्रॉल्यामध्ये बसून माणसं ज्यावेळी वडीगोद्रीच्या दिशेनं आली, त्यावेळी त्या वातावरण, त्यावेळी खरं तर तो सगळा माहोल क्रिएट झाला आणि आजूबाजूच्या तालुक्यातून मग झुंडीच्या झुंडी 18 पगड जातीची माणसं तिथं, अक्षरशः एवढी माणसांची गर्दी झाली. आम्हाला स्टेज बदलावं लागलं, आम्हाला तिथलं बाजूला मंडप घालावा लागला. मग काही लोक धान्याचे कट्टेच्या कट्टे घेऊन येत होते, काही लोक मग मंडप घालत होते, काही लोकांनी पाण्याची सोय केली, काही लोक वर्गण्या देत होते. म्हणजे ते आंदोलन फक्त 12-18 तासापुरतं नव्हतं, तर ते आंदोलन रात्रंदिवस म्हणजे 24 तास आंदोलन होतं. दिवसभर भेटणारी माणसं वेगळी होती, रात्रभर जी प्रशासनामधली, शासनामधली शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, वकील अशी मंडळी रात्रभर रीग लागलेली असायची. आणि ह्या आंदोलनाला चिपळूणपासून, रत्नागिरीपासून, कोल्हापूरपासून ते अगदी चंद्रपूर, वर्धा, अगदी नांदेड, सांगली या भागातून 100, 200, 500 आपण आंदोलनात प्रवास घेऊ सविस्तर, पण त्याच्या आधी महाराष्ट्राला प्रश्न पडला की तुम्ही तुमची आता जी यात्रा सुरू केली होती ती का खंडित केली? कारण काही म्हणतात हाके पळून गेले दगडफेक झाल्यानंतर म्हातारे गावात. खरं काय आहे? तुमची पुढची भूमिका काय? 368 किलोमीटर अंतरावरती ज्या अंतरवली सराटीच्या जवळ वडीगोद्री नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये मी पहिल्यांदा तिथं जाऊन बसलो. अंतरवली सराटीच्या 5 सदस्यांचा मला आग्रह होता की तुम्ही आमच्या गावात आला तर आम्ही तुमचं स्वागत करू. मग 368 किलोमीटरवरून मी जर तिथं जाऊन उपोषण करत असेल, एवढी सगळी लोक त्या भावनेला साथ देत असतील,
तर पळून जाणारा लक्ष्मण हाके कसा असेल? आम्ही अभिवादन यात्रा घेतली, सिंदखेड राजाला घेतली, माझ्या जिजाऊंच्या जन्मगावी. त्यानंतर आम्ही संत सेवालाल महाराज म्हणजे बंजारा समाजाच्या तीर्थक्षेत्रावरती आम्ही पोहरादेवीला गेलो. त्यानंतर आम्ही गोपीनाथ गडावरती गेलो. त्यानंतर आम्ही आपल्या भगवानगडावरती 5 वाजता 5:30 वाजता आमची सभा भगवानगडावरती झाली. म्हणजे याचा जो मधला जो प्रवास आहे, मग जिंतूर असेल, मग परळी असेल, मग गंगाखेड असेल, मग वडवणी असेल, 12 15 JCB क्रेनच्या माध्यमातून गावच्या गावं रात्री 1 वाजता 2 वाजता आमचा खरं तर हा आहे. माथेरात काय झालं नेमकं? म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट, लोकांवर दगडफेक झाली जे तुमच्या स्वागताला येणार होते? माथेरेमध्ये प्री प्लॅनड काही गोष्टी घडल्या. माथेरेमध्ये आम्ही खरं तर आपल्या भगवानगडावरती आम्ही 5 ते 6 ते 7च्या दरम्यान पोहोचणार होतो, परंतु आम्ही 7 वाजता परळीला पोहोचलो. आणि तो जो मधला प्रवास होता तो जवळजवळ 25 ते 30 सभांचा प्रवास होता. आम्हाला परळीमध्ये समजलं की माथेरे गावामध्ये, कारण भगवानगडाच्या भोवतालचे जेवढी गावं आहेत त्या गावामधली लोक डीजे लावून वाजत गाजत रॅल्या त्या भगवानगडाकडे येत होत्या की 7 वाजता लक्ष्मण हाके इथं येणार आहेत म्हणून. मग त्या रॅलीवरती आम्ही परळीमध्ये होतो, त्या रॅलीवरती शेतामध्ये बसून झाडाझुडपाच्या पलीकडे बसून लोकांनी 2-4 गाड्यांवरती दगडफेक केली. ही झुंडशाही नाही, ही झुंडशाही आहे. संविधानिक मार्गानं ओबीसीनी भटक्या विमुक्तांनी आपल्या हक्क आणि अधिकाराविषयी जे आंदोलन सनदशीर मार्गाने उभं केलेलं आंदोलन, त्याला गालबोट लावायचं, बदनाम करायचं, त्याचा चेहरा विद्रूप करायचा, हे मक्ता घेतलेल्या लोकांनी हे ठरवून चालू आहे. बरं, आता तुम्ही भंगारवाडा म्हणून चौंडीला जाणार होतात, डायरेक्ट पुण्याला आलात, काय नेमकं बदलली का? विषय असा होता की आम्ही पहिल्यांदा सिंदखेड राजा, पोहरादेवी, गोपीनाथगड आणि भगवानगड ह्या 4 तीर्थक्षेत्रावरती जाऊन ऊर्जा घ्यायची. आणि हा टप्पा संपल्यानंतर खरं तर आम्ही 7ला जरी भगवानगडला पोहोचलो असतो तरी आम्ही 9-10च्या दरम्यान रात्री आम्ही चौंडीला पोहोचणार होतो, परंतु आम्ही पहाटे पोहोचलो 5-5:30ला कुठं आपल्या भगवानगडावरती. मग एवढ्या पहाटे चौंडीला येण्यापेक्षा आपण पश्चिम महाराष्ट्रामधली जी आपली ऊर्जास्थळं आहेत, पवित्र तीर्थक्षेत्र आहेत, मग आमच्या सावित्रीमाईंचं जन्मगाव असेल, किंवा नरवीराजा उमाजी नायकांचं जन्मगाव भिवडी असेल, किंवा मग विठ्ठल बिरुदेवाचं पट्टण कडोली असेल, किंवा आरेवाडीचा बिरुदेव राजा असेल, किंवा अरण असेल, सावतामाळींचं जन्मगाव, या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. आणि या ऊर्जास्थळामध्ये जाण्याचा आमचा उद्देश असा आहे की तिथं गेल्यानंतर तिथल्या आमच्या ज्ञाती समाज बांधवांना आम्हाला त्यांच्याशी संवाद साधता येईल, कारण लोक आमच्याकडे आली. आता मग तुमची यात्रा खंडित झाली, स्थगित झाली, नेमकं काय प्रेक्षकांना कळू द्या? खंडित झालेली नाही, स्थगितही झालेली नाही. फक्त 3-4 दिवसाच्या प्लॅन नंतर आम्ही पश्चिम महाराष्ट्रामधल्या या ऊर्जास्थळांना आम्ही भेटी देणार आहोत, पवित्र स्थळांना भेटी देणार आहोत. त्यानंतर आम्ही चौदार तळ्यावरती जाणार आहोत, किंवा मुंबईला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला जाणार आहोत. माथेरेत जो प्रकार घडला तो भविष्यात पुढेही घडू शकतो. तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन कराल? मी तर नेहमी माझ्या ओबीसी समाज बांधवांना, तरुणांना, ग्रामीण भागामधल्या तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यांना आपण कुठेतरी डावललं जातोय अशी त्यांची भावना आहे, त्यांच्या मनामध्ये नैराश्य आहे. कारण ओबीसीचं आरक्षण हिरावून घेतलं जातंय, आपल्या नेत्यांना टार्गेट करून निवडणुकामध्ये पराभूत केलं जातंय, आपल्याला इथली व्यवस्था तिकीटं देत नाही, आपल्याला इथं डावललं जातं. ही भावना जी तीव्र आहे, कारण तो मोबाईलवरती डिजिटल जमान्यामध्ये कम्पेअर करतोय. आपल्या आंदोलनाकडे शासन दुर्लक्ष करतंय, आपल्या मागण्यांकडे हे शासन दुर्लक्ष करतंय. हो, मुख्यमंत्री आले नाही एवढं करून. मुख्यमंत्र्यांना फक्त स्वजातीय आंदोलनं दिसतात. मुख्यमंत्र्यांना 60% क्वांटम असणाऱ्या ओबीसी भटक्यांची आंदोलनं दिसत नाहीत. त्यांच्या व्यथावेदना त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत. ही तर खंत आहे ना. या 18 पगड जातीचा आवाज बनण्याचं काम लक्ष्मण हाकेंनी केलं. लक्ष्मण हाके कुठल्या आमदार खासदाराचा पुत्र नव्हता, कुठल्या श्रीमंताचा बॅकग्राऊंड असणारा पुत्र नव्हता. एक सामान्य कुटुंबामधला मुलगा त्या वडीगोद्रीमध्ये जातो काय, आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या जनतेचा उत्स्फूर्त सपोर्ट आम्हाला मिळतो, तो त्या भावनेला, त्या विचाराला आणि एकूण सामूहिक ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातली ती नॅचरल भावना होती. तुमच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत असताना, म्हणजे एका पीकला गेलं असताना फडणवीसांसोबतचा एक फोटो मिळतो, नंतर उघड झाला की तो तुम्ही नाहीच, तो व्हायरल केला. म्हणजे असा दाखवण्याचा प्रयत्न केला की फडणवीसांनी तुम्हाला तिथं आणून बसवलं वगैरे वगैरे, सरकार पुरस्कृत असा आरोप केला थेट जरांगेंनी, मी एकटा पडलो वगैरे वगैरे. जरांगे निवडून आल्यानंतर जरांगेंना मराठवाड्यातल्या सगळ्या खासदारांनी लिखित पत्र दिलंय की आमचा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. त्या खासदारांपैकी एकही खासदार
आले होते एक खासदार छत्रपती संभाजीनगरचे, परंतु त्यांनी पत्र वगैरे दिलं नाही. आले, शांत बसले आणि निघून गेले. पण सगळ्या खासदारांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणारं, मागणीला पाठिंबा देणारं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे एकटे कसे पडलेत? त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून सभा घेतलीत, मिटिंगा घेतलीत. महादेव जानकर पराभूत व्हावेत, पंकजा मुंडे पराभूत व्हावेत म्हणून मिटिंगा घेतलेत. आणि ओबीसीचा उमेदवाराला असं पराभूत करा की पुढच्या 5 पिढ्या त्यांच्या राजकारणात येणार नाहीत, असं त्यांच्या जाहीर स्टेटमेंट आहे. त्यामुळे पॉलिटिकल अजेंड्यावर ते काम करतात. मग आता तोच आरोप तुमच्यावर होतोय की तुम्ही फडणवीसांचे एजंट आहात वगैरे वगैरे. ते काय करतील हे बघा. तो जो तुम्ही जो चित्रासंदर्भात, व्हिडिओ संदर्भात बोलताय, आजकालच्या जमान्यात कोण मॉर्फ करतं, कोण काही करतं, किंवा कोण कुठलाही फोटो काढून काही करतं. मला वाटतं त्यामध्ये असल्या गोष्टीमध्ये फार काही तथ्य नाही आणि मला त्या गोष्टीशी देणं घेणं नाही. आम्ही फडणवीसांवर पण टीका करतोय. जर भाजपचा DNA ओबीसी असेल तर त्यांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे, वास्तव भूमिका घेतली पाहिजे. आमच्या ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे आम्हाला समजावून सांगितलं पाहिजे. यामध्ये शासनाचा आणि फडणवीसांचा संबंध येतो कुठं? आता हे आंदोलनात आम्हाला असं जाणवलं, मराठवाड्यातला ओबीसी बांधव बऱ्यापैकी एकजूट झाला, कारण तिथं त्या आंदोलनात झळ त्यांना पोहोचली. जरांगेंचे आंदोलन राजकारणात पाडापाडी झाली. पण त्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी बांधव अजून तेवढा तुमच्या भाषेत जागृत दिसत नाही. त्यासाठी तुम्ही पुढची मोहीम कशी घ्या? हे बघा, पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी ज्या दिवशी जागा असेल त्यावेळी या महाराष्ट्रातल्या आत्ताच्या राजकारण्यांचं, प्रस्थापितांचं हे राजकारण संपलेलं असेल. मी जबाबदारीनं बोलतोय. या महाराष्ट्रामध्ये नॅरेट असा सेट केला गेलाय की भटक्या विमुक्तांना, धनगराला, माळ्याला, साळ्याला, वंजाराला, बंजाराला यांनी कुठं कायद्याच्या सभागृहात जायचं असतं का? यांनी कुठं लोकसभेत जायचं असतं का? यांनी कुठं कारखाना काढायचा असतो का? यांनी कुठं DCCचं चेअरमन व्हायचं असतं काय? हा नॅरेट सेट आहे. एका कम्युनिटीनंच इथं राजकारण करायचं, शासन करती जमात बनायचं, बाकीच्या सगळ्या लोकांचे हक्क आणि अधिकार डावलायचे. हा नॅरेट सेट आहे. मग ह्या वंचितांचा, शोषितांचा आवाज जर आम्ही बनू पाहत असेल, नॉर्थमध्ये ओबीसी पुढे येतो, साऊथमध्ये ओबीसी पुढे येतो, पण माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधला ओबीसी मात्र ऊसतोडीचा मजूर म्हणून, वीटभट्टीचा मजूर म्हणून, पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये बांधकाम मजूर म्हणून ही लोक झुंडीच्या झुंडीनं विस्थापित होत असतील. या लोकांना गावगाड्यामध्ये आजही मान सन्मानाची वागणूक मिळत नसेल, तर त्या माणसांचा आवाज बनण्याचा प्रयत्न लक्ष्मण हाके करत असेल, तर माझ्यावरती कुणी काही आरोप केले तरी आमच्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. आता हेच आंदोलन खरं तर आता ओबीसीचं जन आंदोलन बनू पाहतं. पुढे कसं नेणार? आरोप प्रत्यारोप होत राहणार, पण पुढे काहीतरी एक दिशा ठरवावी लागेल ना. इलेक्शन आहेत, तुमच्यावर राजकीय आरोप होतील, प्रत्यारोप होतील. आमच्या हक्कानी अधिकाराचं संरक्षण करण्यात जर हे शासन कमी पडलं, या शासनानं जर उदासीनता दाखवली, तर आम्ही सगळी लोक एकत्रित येऊन आम्ही संवाद साधत आहोत. आमचा पुढचा टप्पाचा पश्चिम महाराष्ट्रातला असेल. पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊर्जास्थळांना आम्ही जाणार आहोत. त्यानंतर आत्ता मला प्रत्येक जिल्ह्यामधून आमंत्रण आहे की तुम्ही आमच्या जिल्ह्यात आलं पाहिजे, तुम्ही कधी येणार सांगा. ही जी भावना आहे. कधी काळी आम्ही ओबीसीची मिटिंग घेतली तर तुम्ही या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी एखादी ओबीसीची बैठक घेतली तर तिथं वयोवृद्ध माणसं, रिटायर्ड माणसं, 5-25 माणसं येतात आणि गप्पा मारून निघून जाण्यापलीकडे आजपर्यंत प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु इथला तरुण वर्गाने हे आंदोलन खांद्यावरती घेतलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून पॉइंट टू पॉइंट आणि प्रत्येक तासाची अपडेट या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम तरुणांनी केलं आणि तरुणांनी खूप मोठ्या प्रमाणात आमच्या आंदोलनाला सपोर्ट केला. आता ह्याच तरुणांची ऊर्जा पुढे आपल्याला माहिती, ओबीसी बांधवांना राजकारणात पाहिजे तेवढी स्पेस मिळत नाही. जे काही होते त्यांना ठरवून पाडलं जाते, जातीवाद वाढवला जातो, जातीय तेढ निर्माण केली जाते. ते आरोप उद्या तुमच्यावर होतील की ते मराठा करतात म्हणून तुम्ही ओबीसी करतात. पण याचा मध्यम मार्ग कुठेतरी काढावा लागेल ना. सामाजिक स्वास्थ्य कायम राहिलं पाहिजे. हे बघा, मध्यम मार्ग खूप आहेत. या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातल्या गोरगरीब तरुणांवरती बेरोजगाराची वेळ आली का? तर ग्रामीण भागातल्या तरुणावर निश्चित आली. परंतु या तरुणांना असं कुणी सांगितलंय की ओबीसीचं रिझर्वेशन मिळाल्यानंतर लगेच त्यांचे प्रश्न सुटणार आहेत आणि त्यांच्या घरावरती सोन्याची कौलं जाणार आहेत? बेरोजगारी हटवण्यासाठी किंवा तरुणांना जे आर्थिक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी शासनाकडे अनेक प्लॅन असू शकतात की जे सारथीच्या माध्यमातून, अण्णासाहेब पाटील महामंडळातून आज खूप मोठ्या प्रमाणात शासन त्यांना बजेट देते. ओबीसीच्या 18 पगड जातीच्या मागासवर्गीयांच्या ओबीसी रिझर्वेशनमध्ये आल्यानंतर त्यांचा काहीतरी उद्धार होणार आहे हे जे त्यांना कोणी सांगितलंय, त्यामधून मराठा बांधवांनी, तरुणांनी आत्महत्या केलेत. आम्ही जर ओबीसीच्या बाबतीमध्ये एवढी सहानुभूती दाखवत असू
एवढी संवेदनशीलता दाखवत असू तर गोरगरीब मराठ्यांच्या तरुणांच्या बाबतीमध्ये सुद्धा ही संवेदनशीलता आहे ना. आम्ही माणूस आहोत. मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी तुमची भूमिका आहे. आरक्षण हा त्याच्यावरचा उपाय नाही ना. प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे, या तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्या. त्यांच्या शेतीच्या दुधाच्या भावाला त्यांच्या उत्पादनाला भाव मिळवून द्या. त्यांना कर्ज उपलब्ध करून द्या. पण मागासवर्गीयाच्या आरक्षणामध्ये आल्यानं, अरे हे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आरक्षण म्हणजे हे हाके म्हणतात रंगे म्हणतात की हाकेंना उभं केलं गेलंय मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून. लक्ष्मण हाके कोण आहेत? का राष्ट्रपती आहेत, राज्यपाल आहेत, का मुख्यमंत्री आहेत? मी एक सामान्य माणूस आहे. मला संविधानिक वैधानिक किंवा मला अधिकार कोणता? मी कायद्याच्या सभागृहात आहे का? मी फक्त आंदोलन म्हणजे या सरकारचं लक्ष वेधून, आमच्या समस्या वेदनांकडे व्यथांकडे लक्ष वेधून घेण्यामध्ये, लोकशाहीमध्ये फक्त आम्ही आंदोलन उभं करतोय. आम्ही कोण आहोत? आता हे आंदोलन पुढे कसं नेणार? पुढची दिशा कशी असेल, काय असेल? उद्या बैठक आहे तुमची, सर्व पक्ष मुख्यमंत्र्यांनी बोलवलं, त्यात काय भूमिका असेल? आमची भूमिका आम्ही गेल्या 10-15 दिवसापासून मीडियाद्वारे आम्ही या महाराष्ट्रामध्ये मांडत आहोत. सगळ्या सुज्ञ लोकांना आमची काय भूमिका आहे ते माहिती झालेलं आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले जवळजवळ अर्धे मंत्री आमच्या आंदोलनस्थळी येऊन भेटून गेलेले आहेत. त्यांना आम्ही लिखित आमच्या मागण्या दिलेल्या आहेत. त्यांनी काही आश्वासनं दिलेली आहेत. त्यामधले काही 2 प्रश्न सोडवल्याचं आम्हाला त्यांनी पत्र दिलेलं आहे. 2-3 प्रश्न ते त्याच्यावरती विचार करू असं म्हटलेलं आहे. पण याच्याही पलीकडे जाऊन पंचायत राजमधलं रिझर्वेशन आहे, बजेट संदर्भातली लढाई आहे, किंवा मान सन्मानाची लढाई आहे, कायद्याच्या सभागृहात आपलं प्रतिनिधित्व कसं जाईल या दृष्टिकोनातूनची लढाई आहे. त्यामुळे ही लढाई जारी राहील. लोक ऐकायला उत्सुक आहेत. रात्री गोपीनाथ गडावरती जो जनसमुदाय उसळला, तो जनसमुदाय पाहिल्यानंतर प्रत्येक माणसाची अक्षरशः झुंबड पडली. ऐकायला इच्छुक आहेत लोक अपील करतायत. त्यामुळे हे आंदोलन या महाराष्ट्रामधलं फुले शाहू आंबेडकरांच्या खूप मोठ्या प्रमाणात उद्या उभं राहील. खरं तर यापूर्वी ओबीसीना असं नेता, ओबीसी नेता म्हणून यापूर्वी जातीचे नेते, गोपीनाथ मुंडे एक ओबीसी नेते, भुजबळ ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. पण बाकीच्या नेत्यांना जातीचे नेते म्हणून हिनवलं जातं. पण ओबीसी असं एक गठ्ठा नेता तयार होताना दिसत. आता हाके हे या आंदोलनातनं एक ओबीसी नेता म्हणून पुढे येताना दिसतात. काय फिलिंग कसं आहे? हे फिलिंग, मी नेता वगैरे मी आता सध्या त्या याच्यावरती येणार नाही. पण मी एक कार्यकर्ता म्हणून ओबीसीच्या सगळ्या 18 पगड जातींना एकत्रित घेण्याचा माझा मानस आहे. कारण मी गेल्या अनेक वर्षापासून ही भूमिका मांडत आलोय. आजपर्यंत कुणाला ऐकायला जात होती, प्रशासनाला ऐकायला जात होती का नाही माहिती नाही. पण तरुणांनी हे आंदोलन हातात घेतल्यानंतर मात्र इथल्या सगळ्या पुढाऱ्यांना, बघा एक उदाहरण सांगेन वेळ असेल तर, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते होते. तरी सुद्धा त्यांनी 2011ला ज्यावेळी संसदेला घेराव घातला जातनिहाय जनगणनेसंदर्भात आणि ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात, तर त्यांची भूमिका अशी होती की माझा पक्ष वेगळा आहे, पण ओबीसीच्या प्रश्नावरती आम्ही पक्ष राजकारण करणार नाही, तर ओबीसीच्या हक्कासाठी मी ठामपणे उभं राहील. तर त्यांनी समीरराव भुजबळ, लालू प्रसाद यादव या विरोधामधल्या लोकांना बरोबर घेऊन हे आंदोलन उभं केलं होतं. मग ही ठाम भूमिका घेणाऱ्या, सामाजिक न्यायाची भूमिका घेणार, इलेक्शन येतील जातील, हार जीत होत असते जात असते. मग आमच्या पंकुताई असतील किंवा आमचे धनंजय भाऊ मुंडे असतील किंवा अजून पडळकर साहेब असतील, या सगळ्या लोकांना विनंती आहे, राजकारणाच्या वेळी राजकारण करू, निवडणुकाच्या टायमाला निवडणुका लढू. अरे पण सामाजिक न्यायाचं जे रिझर्वेशन आहे, हक्क अधिकारांची जी मागणी आहे, ही वाचवण्यासाठी तुम्ही एक झालं पाहिजे. भुजबळ साहेब ठाम भूमिका घेत आहेत, तुम्ही सगळ्या लोकांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि हे अधिकार वाचवण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे. हा भोळा भाबडा ओबीसी बांधव तुम्हाला नेता नव्हे, तुम्हाला दैवत मानेल. साहेब मी उपोषणाला बसलो होतो, लोक पाया पडत होते, खूप वाईट वाटत होतं. मी पाया पडू देत नव्हतो, पण लोकांना वाटायचा हा बाळू मामा आहे, लोकांना वाटायचा हा भगवान मामा. बोलायची लोक, रेकॉर्डिंग आहेत. अरे हे भयानक आहे. मी तर भौतिक म्हणजे मी पुरोगामी विचाराचा काय होतं, मी समाजशास्त्र दृष्ट्या सांगितलं तर कुठल्याही छोट्या समाजाच्या नेत्याला जेव्हा पाडण्याचा प्रयत्न होता तेव्हा तो समाज असुरक्षित भावनेतनं पुन्हा ताकदीनं बळ देतो त्या नेत्यांना. ही प्रक्रिया आहे कुठेतरी. पण आता ही प्रक्रिया पुढे नेताना सर्व जातींना, ओबीसीतल्या 388 जवळपास 400 जाती आहेत, यांना एकत्र कसं बांधणं? एकत्र बांधण्याचा खूप साधा सोपा पर्याय आहे. गावगाड्यातल्या या सेवा देणाऱ्या सगळ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी एकदा जर हा 60% क्वांटम जर एकत्रित आला तर आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना आम्ही निश्चित थ्रेड्स पोचू, यांना घरी बसू.
कारण 60% क्वांटम हा भयानक आहे. फक्त एकमेकाला आपला मित्र कोण शत्रू कोण एवढी भावना प्रबोधनाच्या माध्यमातून या लोकांना एकत्रित करायचं आहे. साऊथमध्ये हा प्रयोग यशस्वी होतो, नॉर्थमध्ये हा प्रयोग यशस्वी होतो. तर माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या जन्मस्थळामध्ये ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली त्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी निश्चित सत्तेत जातील. सत्तेत यासाठी की आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यात हे जर राज्यकर्ते जर काम म्हणजे नालायक ठरत असतील, एकदम साध्या भाषेत अपिलिंग भाषेत बोलतो, तर आम्हाला तिथली माणसं सुद्धा आम्हाला बदलावी लागतील. जाणता राजे शरद पवार जरांगेंच्या आंदोलनात दुसऱ्या दिवशी भेट दिली, तुमच्याकडे मात्र त्यांनी नाही म्हणून सांगितलं. हे बघा, पवार साहेब हे जाणते राजे आहेत तुमच्या म्हणण्यानुसार, पण ते त्यांच्या प्राथमिक अवस्थेमध्ये ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले, मंडल आयोग इम्प्लिमेंटेशन असो किंवा महिलांच्या आरक्षणासंदर्भात अनेक त्यांनी महत्वाकांक्षी चांगले निर्णय घेतलेले आहेत. त्यावेळी ते एका बाजूला लक्ष्मण मानेंना घ्यायचे, एका बाजूला नादो महानोरांना घ्यायचे, साहित्यिक विचारवंतांबरोबर ते बैठका करायचे. पण अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांना असे भटके, ओबीसी, धनगर समाज, वंजारी समाज, माळी समाज किंवा एखादा नेता कार्यकर्ता त्यांना लहान वाटतो, आवडत नाही. त्यांना फक्त ते इलेक्शनचे मॅनेजमेंट गुरु आहेत. महाराष्ट्राच्या व्यथा आणि वेदना 18 पगड जातीची माणसं रयत जर शरदचंद्रजी पवारांना कळली असती तर या महाराष्ट्राच्या आमच्या 18 पगड जातीच्या माणसांनी शरदचंद्रजी पवारांना देशाचा पंतप्रधान केला असतं. पण त्यांचं 10 या आकड्याच्या पुढे त्यांचं गणित बसत नाही. एवढा कॅलिबर असणारा माणूस पण आमच्या व्यथावेदना जर समजून घेणार नसेल तर 48चं मेरिट येईल कुठून त्यांच्याकडं? फक्त निवडणुका जिंकण्याचं कसं, तेही एका लिमिटमध्ये. माझ्या मराठा गोरगरीब मराठा बांधवांना तरुणांना माझी विनंती आहे, अरे छत्रपती शिवाजी महाराज फक्त तुम्ही समजून घ्या. हे आहे. पण आता मुद्दा असं आहे, हाकेंचं पुढचं आंदोलनाचं आता आज तुम्ही यात्रा खंडित केली आहे, विस्तार थोडी थांबवली म्हणूया. पुढं कधीपासून पश्चिम महाराष्ट्र पुढची दिशा, पुढचं आंदोलन कधी? फक्त 4च दिवस. मुंबईला उद्या 1-2 दिवस मुंबईला आहे मीटिंग, त्यानंतर आम्ही पुढची आंदोलनाची दिशा ठरवतच आहोत. पहिला दिनक्रम आणि आत्ताचा दिनक्रम काय फरक पडला? पहिला दिनक्रम सामान्य माणूस म्हणून जगण्यात मजा असते, पण ज्यावेळी लोकांच्या अपेक्षा, मी 2 फोन माझे स्विच ऑफ ठेवलेले आहेत. एवढे कॉल येत आहेत की एका मिनिटामध्ये किमान 500-700 मिस कॉल पडतात आणि अटेंड पण करता येत नाही. एवढे कॉल आणि एवढा पब्लिकचा रिप्लाय, तरुणांचा रिप्लाय आहे. प्रत्येक जण म्हणतोय आमच्या तालुक्याला कधी येणार, आमच्या गावाला कधी येणार. ही भावना या माझ्या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीची. संघर्ष योद्धे व्हायला आवडेल की मोरक्या? माहिती नाही. मोरक्या म्हणतात कारण आम्ही मेंढके आहोत, मेंढपाळ आहोत, आणि मेंढ्या राखणाऱ्याला मोरक्या म्हणतात. किंवा मेंढपाळाच्या जो एक संघटन असतं धनगर समाजात, अनेक गजी वगैरे नाचले जातात, त्याच्यामध्ये जो लीड करतो त्याला आमच्या भाषेमध्ये मोरक्या म्हणतात. आणि कुणी मोरक्या आणलं मला माहिती नाही, पण माझ्या नावापुढे मोरक्या लावलं जातं. हे ऐकून थोडंसं मोरक्या व्हायला आवडेल. संघर्ष योद्धा वगैरे माहिती नाही, खूप मोठी माणसं आहेत संघर्ष योद्धा वगैरे, पण मला मोरक्या व्हायला आवडेल कारण जनसामान्यांची, या मातीतल्या माणसांची भाषा बोलायला मला आवडेल. मी खरं तर याच मोर्चाच्या माध्यमातून पहिल्यांदा ओबीसी सगळं बांधव आहे, समाज बांधव एकत्रित होताना दिसतं. त्यामुळे हा मोर्चा, हे जन आंदोलन ओबीसींचं पुढे कसं नेतं हेच पाहणं मोठं औत्सुक्याचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.